यानंतर पाहूयात पुढची बातमी। रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद विकोपाला गेल्याचं दिसतंय। पालकमंत्रीपदाच्या वादानंतर सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये जुंपलेली आहे। तर माझ्या विरोधामध्ये कोण गेलं आणि त्यांचं पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे असं तटकरे म्हणाले होते। यावरून आता गोगावलेंनी जोरदार पलटवार केलाय। रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असा थेट आरोप गोगावलेंनी केलाय। आमच्या विरोधामध्ये पहिलं कोण गेलं याची चौकशी करा अशी मागणीही गोगावलेंनी केली। अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो। माझ्यासाठी काही फार नवीन अशातला का भाग नाही। फक्त माझ्यावरती ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या 20 वर्षात, त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे। त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील। आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत। आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत। लक्षात आलं का? आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल। पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा। पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती। मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर, नाहीतर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं, कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे। पाहूयात पुढची बातमी। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मीडियावर भडकले। योजनांबाबत बोलताना त्यांनी केलेलं विधान दाखवल्यामुळे कोकाटे भडकल्याचं पाहायला मिळत आहे। तर मी बोललेलं खरं, तुम्ही दाखवत नाही असं म्हणत त्यांनी मीडियावर खापर फोडत तोंडसुख घेतलं। हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार। हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार। तुम्ही जे तुम्हाला रियालिटी कळत नाही, सत्य कळत नाही आणि तुम्ही खोटं या ठिकाणी लोकांसमोर आणतात। त्यामुळे मला प्रेसला कुठलंही स्टेटमेंट करण्याची आवश्यकता वाटत नाही। तुम्ही काल पेपरमध्ये तुम्ही तुमच्या न्यूजला बघा, मी गैरप्रकार बोललो, भ्रष्टाचार बोललो का? तुम्ही लगेच भ्रष्टाचार झाला, लगेच विरोधकांनी उन्हाच्या बाईट घ्यायला सुरुवात केली। मी बोललो काय, तुम्ही बोलतात काय, दाखवतात काय? सत्य बोललो ते तुम्हाला पटत नाही का? त्यामध्ये अपग्रेड करण्याच्या संदर्भामध्ये शासन प्रयत्न करते एवढं सगळं सांगितल्यानंतरही तुम्ही तेवढाच एक मुद्दा घेऊन बसले, त्याच मुद्द्याला तुम्ही फ्लॅश करताय। याचा अर्थ तुम्हाला टीआरपी वाढवायचा आहे। यानंतर एक मोठी बातमी आहे। वाल्मिक कराड आणि बीडमधील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांची कथित कॉल रेकॉर्डिंग क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। ही ऑडिओ क्लिप बनावट नोटा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सनी आठवलेनं स्वतःच्या इन्स्टावर पोस्ट केली आहे। बीडमध्ये वाल्मिक कराड आणि पोलिसांचा नेक्सस कशा प्रकारे काम करतं हे समोर आणण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचा दावा सनी आठवलेनं केलाय। तर सनी आठवले हा आधी वाल्मिक कराड सोबत होता, मात्र काही कारणास्तव त्यानं कराडची साथ सोडली। कराडची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराडनंच आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि आपण पुन्हा कराड सोबत आल्यानंतर तो खोटा गुन्हा मागे घ्यायला लावल्याचा दावाही सनीनं केलाय। आणि ही त्याच प्रकरणातली ऑडिओ क्लिप असल्याचं सनीचं म्हणणं आहे। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ना, काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला लखा गुतू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा, भाऊ शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। ते आपलं स्कोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो होतं। त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो दादा। त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही।
तर ही ऑडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या सनी आठवलेनं या पोस्ट बरोबर नेमकं काय लिहिलेलं आहे तेही आपण बघूयात. बीडमध्ये नेमकं चाललंय काय, का मला गुंतवलं जात आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत आणि देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे. देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी नामदार धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो. परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यानं सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना दिले होते. त्यावर बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावलं होतं. मी पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनात धरून आणि अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून मला अडकवण्यात आलं. दीपज्योती ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत. बनावट नोटा छपाई प्रकरणातला मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे, पण तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक बल्लाळ हे काम करतायत. माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला आणि मी आमदाराचे काम करतोय, माझं चुकलं, मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिकांना कराड यांनी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतवून असं म्हटलं होतं, असं सनीनं या ठिकाणी लिहिलेलं आहे. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे, अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. राजकीय वर्तुळातून भरत गोगावले यांनी तटकरेंवर थेट आरोप केलेत. रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असं गोगावले म्हणाले. तटकरेंच्या विधानानंतर भरत गोगावले यांनी पलटवार केला आहे. तर आमच्या विरोधामध्ये पहिलं कोण गेलं याची चौकशी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यामुळं आता रायगडमध्ये एकीकडे आहे शिवसेनेचे गोगावले आणि दुसरीकडे तटकरे यांच्यामधील वाद वाढत जाणार का असा सवाल उपस्थित झालाय. तर भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेत. रायगडमधील तिघांना पाडण्याचं काम तटकरेंनी केलं असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे. याआधी सुद्धा बेबनाव समोर आलेला होता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला रायगडमधून, मात्र आता थेट आरोप करण्यात आले. बाकीच्यांच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघून. आज काय मला त्याची घाई नाही, कारण आयुष्यभर अशाच सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो. माझ्यासाठी काय फार नवीन अशातला का भाग नाही. फक्त माझ्यावरती ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या 20 वर्षात, त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे. बिलकुल मला वाटत नाही. तर तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली होती. माझ्यावर निराधार आरोप केल्याचं ते म्हणत होते आणि त्याच्यानंतर आता भरत गोगावले यांनी तटकरेंवर थेट आरोप केले. काय सांगाल, सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये जे जातात त्यांचं काय झालंय हे आपण बघितलेलं आहे. काय सांगाल यावर आपली प्रतिक्रिया? त्यांच्या विरोधात जातात त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील. आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत. आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारी मंडळी आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. लक्षात आलं का? आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल. पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा. पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती. मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर. नाहीतर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं, कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते. जर कोणाच्यात हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे. चल.